नमस्कार म्हणजे जीवन हरिग्राम चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. त्यानिमित्त आपण चाललेलो आहे सोबत आणि आपण आलेलो आहे इथे चिपले गावामध्ये. त्यांच्यावर नंदी जाणार आहेत. तुकाराम शेठ पाटील चिपले गावचे त्यांचे नंदी घेऊन जाणार आहे. आता बघूया कुठला नंदी आहे तर तुम्हाला पाहायला भेटेल. त्यांचा नंदी बघा आता तयारी वगैरे चालू आहे. दाखवतो तुम्हाला ब्लॉगमध्ये. तर ब्लॉगमध्ये असंच तुम्ही टिकून राहायचं आणि बघायचं ब्लॉग. तर बघूया आज कसं काय ब्लॉग घडतंय. ऐकले तुम्हाला अखिल पाटील असतील, पवन कातर असतील, हा विक्रम पाटील असतील, परशुराम कातर असतील, राहुल कातर असतील, सगळ्यांचे साथ आहे. बरोबर आहे. म्हणजे जास्त करून तुम्हाला बिग सपोर्ट म्हणजे मॅन पॉवर गोष्ट म्हणजे पुरवण्यासाठी किंवा पैसा कोण देतं म्हणजे जास्त? अच्छा ते देतात. बरोबर आहे. मग शाळेत कितवीला आहे तुम्ही? जातात का नाही जाता? आता 10वीला गेलो, 7वीला गेले पण शाळा सोडले. शाळेत जा बाबांनो. नाद करा पण शाळेत पण झालं पाहिजे ना. बरोबर चालेल. काय नाव रे? हो काय नाव? काशी. तुझं नाव काय? काय सांगशील तू बैलांबद्दल? बरोबर आहे. मित्रांनो बघा आज बघा चिंचोलीचे भाऊ भेटतात बघा. भाऊ नमस्कार. नमस्कार. आज बघा बैल जिंकलेले आहेत तर त्याच्याविषयी माहिती सांगा ना. आज शर्यत कोणासोबत झाली? आज बेलवलीची जोडी होती. बरोबर आहे. आणि आमची घरचीच गाडी पाळाली. चिके आणि पतंग चांगली गाडी पाळाली. बरोबर आहे. आणि बऱ्याच दिवसातून बैल आला. किती दिवसात ना भाऊ निघते बैल? 2 हप्त्यातून निघाला बैल. आणि तो 3 महिन्यातून निघाला. बरोबर आहे. बघा 3 महिन्यातनं बैल काढला आणि आज 2 हप्त्यातनं काढला. भाऊ काय बोलणार? एवढे दिवस विश्रांती घेतलेली. हो विश्रांती होती आणि बैलाला पण कुठेतरी पहिरं नव्हतं त्यामुळे घरचाच बैल पळवण्याचा निर्णय घेतला आणि चांगली गाडी पळवली. बरोबर आहे. लय भारी गाडी पळवली. आम्हाला खूप आनंद होता घरची गाडी विजयी झाल्याबद्दल. बरोबर आहे. आणि भाऊ बघा तुम्ही बोलले आता की पहिऱ्याआधी थोडा प्रॉब्लेम येत होता. काय बोलणार? पहिले देतच दाखवा ना. आम्ही ज्यांना दिले ते आम्हाला देत ना दाखवून पहिले. बैल चांगला पालत आहे. बैल दोन्ही साईडून पब्लिकने पालत आहे. चांगला स्पीड लावतोय. तरी पण पायऱ्यांच्यासाठी कुठेतरी करायला लागतं. बरोबर आहे. भाऊ बघा तो बैल तुमच्या दावणीला कधीपासून आले? त्याला आता 3 वर्ष झालं आणि याला आता 1.5 वर्ष व्हायला आलं. बरोबर आहे. काय बोलणार भाऊ? बैलगाडी क्षेत्र बघा असं आहे की आज बघा जिंकतो तेव्हा सर्व विचारतात आणि जेव्हा आपण बॅकफुटला असतो ना तेव्हा कोण विचारत नाही. भाऊ काय बोलणार? आम्ही 17 शर्ती लगातार जिंकलेलो तेव्हा सगळं पैरा देत फोन करायचा आम्हाला काय पैरा द्या आणि आता लगातार 4 शर्ती आल्या तर कोण पैराला पण नाही बोलत होतं. तर आम्ही घरची गाडी आज आखली. बरोबर आहे. भाऊ बघा याच्यामध्ये समजते की आज आपलं कधी कमी पडलाच नव्हता. पहिली गोष्ट म्हणजे त्याने दात काढलेलं त्याच्यानंतर आपण 1-2 पहिल्यांदा कॅल्यम पलवला पण गाडी नाही बसली आपल्याला. बरोबर आहे. आणि कुठेतरी बघा ना भाऊ बैलगाडी क्षेत्रामध्ये थोड्या म्हणजे अशा असतात म्हणजे की गोष्टी त्या मालकालाच माहिती असतात की बैल आपले म्हणजे काय प्रॉब्लेम होत आहे मालकालाच माहिती असतं. कारण की बघा बैल जेव्हा हार होते तेव्हा फक्त बैलालाच नावं ठेवतात की बैल पडला नाही पण त्याच्या मागे काय म्हणजे बैलाला काय इजा झालेल्या आहेत किंवा काय प्रॉब्लेम झालेला आहे ते कोणालाच माहीत नसतं. भाऊ काय बोलणार? घरी आहे बैल जेव्हा कमी पालत आहे तेव्हा फक्त त्यालाच माहीत असतं कशामुळे कमी पालत आहे. त्यामुळे आपण त्याला दोष नाही देणार. बैल जेव्हाच फ्रेश असेल तेव्हा गाडीत मारून दाखवणार. बरोबर आहे. आणि कुठेतरी बघा याच्याने भाऊ सर्वांना समजायला पाहिजे कारण की बघा आज 2-4 शर्ती पडल्या काय पण त्याचं अस्तित्व संपत नाही. भाऊ काय बोलणार? हे क्षेत्रच असं आहे दादा. जो पलल तोच गुलालात राहणार. बरोबर आहे. पतंग आज आम्ही 3 महिन्यात बाहेर काढला. पावसाळ्यामध्ये 2 नंबरच्या गाड्या सगळ्या ठोकून बसल्या. बरोबर आहे. कानाच्या आजारामुळे बैल अजून आजारी कुणिंग तो बैलाच्या कानांना पडदा वाटले पण पायऱ्या चिकेला दिला ना म्हणून आता आम्ही पतंगला आणला त्याला नव्हतं काढणार आता आम्ही. त्याला कुठेशी तरी आजारामुळे त्याला पायऱ्या कुणिंग तो
याला पायरा दिला नाही कुणी, म्हणून आम्ही घरची गाडी पळवली आणि गुलाल राहिला आणि आम्हाला खूप आनंद आहे. आज आमची घरची गाडी गुलाल राहिली. बरोबर आहे भाऊ. बघा चला भाऊनं बघा आता मुलाखत थोडीशी मी इथेच थांबवतो, कारण की भाऊनं पण जायचं आहे पुढील शर्ती आहे. शर्यत जमली. नंतर बघू, थोडी चर्चा करू ती गाडी झाल्यानंतर. आणि दादाला सपोर्ट करा, चालेल सबस्क्राईब करा, शेअर करा.